ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी असं म्हटलंय की समजा जर महायुतीकडून ऑफर आली तर विचार कर. असं आहे की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, एक दिवस ऑपरेशन कमळ सुद्धा होईल. आपापसात आपाप. काल तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. 35 पुढे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांवरती हल्ले सुरू आहे. या देशाचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवलंय भारतीय जनता पक्षानं की भविष्यामध्ये हे सांगावं लागेल की या देशात केव्हा तरी लोकशाही होती. आता आपण जे काय म्हणतो ऑपरेशन तुतारी, आता याच्यावरती मी काय देऊ. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जर असं विधान केलं असेल तर ते दुर्दैव आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतात. सध्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी, आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. महायुतीचा जर त्यांनी भूमिका मांडली असेल तर महायुतीमध्ये कोण आहे? महायुतीमध्ये धर्मद्रोही आहे, रामद्रोही आहेत ना. राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्यांच्या पक्षात कोणी जाणार आहे का? किंवा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची बेईमानी करणाऱ्या शिंद्यांच्या गटात कोणी जाणार आहे का? एकत्र आहे सगळे. हे रामद्रोही हिंदुद्रोही एकत्र आहे. त्यांच्यामध्ये जाण्याचा विचार जे करत असतील किंवा जे गेले आहेत त्यांना सुद्धा इतिहास धर्मद्रोही, हिंदुद्रोही आणि रामद्रोही म्हणून त्यांची गणना केली जाईल. कोणत्या अर्थानं कोल्हे बोललेत मला माहिती नाही. पण कोल्हे हे जेव्हा शिवसेनेबरोबर होते तेव्हा त्यांनी शिवसेनेत निष्ठेने काम केलं. मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर गेले तेव्हा त्यांच्याबरोबर ते काम करतायत. आणि कोल्हे यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. हे जिल्हा प्रमुख आहेत पुण्यातले आमचे, बरं का, रामदास आबा धनवटे. त्यांना विचारा की कोल्ह्यांना निवडून आणण्यामध्ये मूळचा तो मतदारसंघ शिवसेनेचा. फक्त अमोल कोल्हे आहेत, संभाजी महाराज आहेत आमचे पडद्यावरचे, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं. त्याच्यामुळे अमोल कोल्हे यांनी जरी काही वक्तव्य केलं असलं तरी ते मूळ पक्षातच राहतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि मुळात ती जागा महायुतीची नाही, ती मूळ जागा शिवसेनेची आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि ती जागा जिंकण्याची क्षमता फक्त आमच्यामध्येच आहे. त्या बरोबर ना? हा, आमचा साधा शिवसैनिक सुद्धा ती जागा जिंकू शकेल असा तो मतदारसंघ आहे.